जय महाकाल. ओम नमः शिवाय. ब्रह्मांड नायक देवो के देव महादेव आणि माता पार्वती यांच्या पवित्र आशीर्वादाने आज तूळ राशींच्या जातकांसाठी महादेवांनी नशिबाचे दरवाजे उघडले आहेत. पण मला सांगा, तुम्हाला कधी असं वाटलंय का की ज्यांच्यावर तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे सुखाचे क्षणसुद्धा त्याग केले, तेच तुमच्या आजूबाजूचे लोक अचानक पूर्णपणे बदललेत आणि तुमच्याच पाठीमागे तुमच्या विरुद्ध काहीतरी वेगळं कारस्थान शिजते. हो, मी तूळ राशींच्या लोकांबद्दलच बोलतोय. कारण तुमच्या सरळ आणि सुस्वभावाचा लोकांनी नेहमीच गैरफायदा घेतला आहे आणि आजची रात्र सरण्याआधी तूळ राशींच्या जातकांच्या आयुष्यात ब्रह्मांड आणि स्वतः महादेव एक असा प्रचंड मोठा चमत्कार आणि धक्कादायक बदल घडून आणणार आहेत, ज्याची तुम्ही तुमच्या स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. मी स्वतः गुरुजी म्हणून माझ्या दीर्घ ज्योतिष्य प्रवासात अनेक वर्षाच्या कठीण साधनेत आणि अनेक जातकांच्या कुंडलीचा अभ्यास करताना तूळ राशींच्या कित्येक जातकांना अत्यंत जवळून पाहिलंय. तुमच्यावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तुम्ही देवाकडे धाव घेतली, पण लोकांनी मात्र तुमच्या हतबलतेची चेष्टा केली. तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुमच्या डोळ्यांतील सुकलेले अश्रू, तुमचा अंतर्गत संघर्ष, जगासमोर हसून रात्री एकांतात रडणे आणि रात्रीची उडालेली झोप मी स्वतः गुरुजी म्हणून खूप जवळून अनुभवले आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला 3 असे अत्यंत गुप्त, चमत्कारी आणि रहस्यमय संकेत सांगणार आहे, जे तुमच्या आजूबाजूला रोज घडत आहेत, पण 90% तूळ राशीचे लोक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करत बसतात. यातला पहिला मोठा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठता किंवा रात्री झोपायला जाता तेव्हा तुमच्या घरात अचानक एक वेगळाच जडपणा जाणवणे, विनाकारण घरातील मौल्यवान वस्तू हाताने सुटणे किंवा मुख्य दरवाजाजवळ जाताना मनात अनामिक भीती वाटणे, हा साधा संकेत नसून तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये झालेला मोठा बदल दर्शवतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या हक्काच्या आणि अगदी जवळच्या समजल्या जाणाऱ्या जुन्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून किंवा व्यावसायिक भागीदारांकडून अचानक संशयास्पद आणि अत्यंत थंड वागणूक मिळणे. ते तुमच्यासमोर गोड बोलतील, पण त्यांच्या नजरेत तुमच्याबद्दल एक सुप्त मत्सर तुम्हाला स्पष्ट जाणवेल. आणि तिसरा सर्वात शक्तिशाली संकेत म्हणजे रोज रात्री ठीक 2 ते 4 या ब्रह्ममुहूर्ताच्या काळात अचानक एका विशिष्ट वेळी तुमची झोप उडणे, डोळे उघडल्यानंतर छातीत धडधड होणे आणि पुन्हा लवकर झोप न येत असणे, हे थेट ब्रह्मांड तुम्हाला जागृत करण्याचे संकेत देत आहे. आणि हे 3 संकेत जर तुम्ही वेळेस ओळखून योग्य पाऊल उचललं तर तुमच्या नशिबाचं कित्येक वर्षांपासून बंद असलेलं कुलूप एका झटक्यात उघडेल आणि नशिबाची दारे खुली होतील. मला माहीत आहे, गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटतं की तुमची बुद्धी आणि तुमचे निर्णय चुकतायत. तुम्ही जे काही चांगलं करायला जाताय त्याचं रूपांतर वाईट गोष्टीत होतंय आणि नशिबाची पूर्ण साथ न मिळाल्यामुळे प्रत्येक कामात शेवटच्या क्षणी अडथळा येतोय. पण गुरुजी म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही तुमच्या ग्रहांची बदलती चाल आहे, जी आता महादेवाच्या कृपेने तुमच्या बाजूने झुकणार आहे. हे सगळं ऐकून आणि वाचून तुमच्या मनाला प्रचंड दिलासा मिळेल. तुम्हाला आतून खूप मोठा आनंद होईल आणि तुमच्या अंगावर सुखाचा काटा येईल. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हा आनंद साजरा करण्याआधी एक अतिशय महत्त्वाची, गंभीर आणि अत्यंत गुप्त गोष्ट समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण जर तुम्ही आता ही चूक सुधारली नाही तर पुढचा मार्ग अधिक कडथर आणि कठीण होऊ शकतो आणि नशिबाने चालून आलेली ही सुवर्णसंधी एका सेकंदात तुमच्या हातची कायमची निघून जाऊ शकते. सध्या तुमच्या संपूर्ण आयुष्यात आर्थिक ताण कमालीचा वाढला आहे. कमावलेला पैसा हातात टिकत नाहीये. कुटुंबातील आणि रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा विनाकारण वाद, दुरावा आणि अत्यंत कटुता निर्माण झाली आहे. आणि तुमच्या करिअर, नोकरी किंवा व्यवसायाची परिस्थिती पाहिली तर तिथे प्रचंड गोंधळ आणि अस्थिरता सुरू आहे. एका बाजूला तुम्ही दिवस रात्र आतून नाट कष्ट करून प्रामाणिकपणे मेहनत करून पैसा कमवताय, पण दुसऱ्या बाजूला तो पैसा अनपेक्षित आजारपण, कोर्ट कचेरी, जुने वाद किंवा नको त्या फालतू खर्चामुळे कुठे वाहून जातो याचा तुम्हाला पत्ताच लागत नाहीये, ज्यामुळे तुमची मानसिक शांतता पूर्णपणे हरवली आहे. तुम्ही आतून पूर्णपणे हताश आणि हतबल झाला आहात आणि जगासमोर सुखी असण्याचं खोटं नाटक करून थकले आहात. कित्येकदा रात्री शांतपणे झोपताना तुमच्या डोक्यात भविष्याची चिंता आणि मुलाबाळांचे प्रश्न थैमान घालत असतात. जुन्या आठवणी आणि लोकांनी दिलेले न विसरता येणारे धोके तुम्हाला आतून पोखरत असतात
पण तुमच्या या संयमाची परीक्षा आता संपली आहे. या सर्व गंभीर समस्यांवर तुमच्या नशिबाला लागलेल्या ग्रहणाला संपवण्यासाठी आणि तुमच्या प्रत्येक दुःखावर एक असा जादुई, अत्यंत प्राचीन, चमत्कारी आणि अचूक महाउपाय तुम्हाला आज देणार आहे, ज्याने तुमची संपूर्ण गरिबी, कर्जाचा डोंगर आणि मानसिक त्रास एका झटक्यात नष्ट होऊन तुमच्या घरात सुख समृद्धीचा पाऊस पडेल. पण लक्षात ठेवा, या उपायाचे नियम, अटी आणि विधी अत्यंत कडक आणि तीव्र आहेत. मी गुरुजी म्हणून तुम्हाला आज एक अत्यंत सत्य आणि कटू वास्तव सांगतो. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाला सढळ हाताने मदत केली, तेव्हा तेव्हा त्याच व्यक्तीने तुमच्या संकटाच्या काळात तुमच्याकडे पाठ फिरवली. तुमची हीच प्रामाणिकता आज तुमच्यासाठी मानसिक छळ बनली आहे. तुम्ही विचार करता की देवाने माझ्याच वाट्याला हे दुःख का दिलं? पण लक्षात ठेवा, महादेवाच्या घरात उशीर आहे, पण अंधेर नाही. तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माची नोंदवर बसलेला तो विधाता ठेवत आहे आणि आता तुमच्या पूर्व पुण्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निराश होऊ नका, कारण या संकटानंतरच तुमच्या जीवनात सोन्याचे दिवस उगवणार आहेत. अनेकदा लोक तुम्हाला कमकुवत समजतात, कारण तुम्ही वाद घालत नाही, पण त्यांना हे माहीत नाही की तुमची ही शांतता म्हणजे महादेवावर असलेला तुमचा अतूट विश्वास आहे. आणि जेव्हा देव स्वतः न्याय करतो, तेव्हा जगातील कोणत्याही शत्रूचे डावपेच टिकत नाहीत. या क्षणी, हो अगदी तुम्ही हा व्हिडिओ अत्यंत शांतपणे पाहत असलेल्या या सेकंदाला कोणीतरी अशी स्त्री किंवा पुरुष आहे जी तुमच्याबद्दल खूप गंभीरपणे अहोरात्र आणि सातत्याने विचार करते. तुमच्या पाठीमागे तुमच्याच नावाची, तुमच्या स्वभावाची आणि तुमच्या कर्तृत्वाची खूप मोठी चर्चा, सभा आणि तुमच्या मित्रपरिवारात सुरू आहे. आता ही व्यक्ती तुमच्यासाठी भविष्यात वरदान ठरणार आहे की तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार, वाईट संकट ठरणार आहे, हे पूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा, तुमच्या सभोवतालच्या ऊर्जेचा आणि आजूबाजूच्या लोकांच्या बदललेल्या हालचालीचा वेध घ्यावा लागेल. मी माझ्या ध्यान साधनेत स्पष्ट पाहू शकतोय की तुमच्या प्रगतीवर जळणारे काही छुपे शत्रू तुमच्या जवळचे आहेत, जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणूनच या पुढील काळात तुम्हाला प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक आणि सावधगिरीने टाकावे लागेल. आता मी तुम्हाला तो मुख्य महाउपाय आणि गुप्त विधी सांगणार आहे, ज्यामुळे तुमची प्रत्येक आर्थिक अडचण दूर होईल, घरात माता लक्ष्मीचा कायमचा वास होईल, कौटुंबिक कलह संपून प्रेम वाढेल आणि नोकरी व्यवसायातील मंदी मुळापासून संपून जाईल. पण हा उपाय ऐकण्यापूर्वी खूप मोठी सावधानता बाळगा. अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवा. जर हा उपाय तुम्ही एका जरी चुकीच्या पद्धतीने केला, त्यात काही स्वतःच्या मनाने बदल केला, मनात शंका ठेवून केला किंवा त्याची अचूक वेळ चुकवली, तर त्याचे पूर्णपणे उलट, अत्यंत विपरीत आणि भयानक परिणाम तुमच्या संपूर्ण नशिबावर आणि तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात. संपूर्ण विधी उलटून तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या उपायाचा एक एक शब्द, प्रत्येक लहान सहान नियम अत्यंत काळजीपूर्वक, शांत डोक्याने आणि पूर्ण श्रद्धेने ऐका आणि त्याचे तंतोतंत पालन करा. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय किंवा भीती नसावी, कारण शुद्ध भाव आणि महादेवावरील अतूट श्रद्धाच तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढू शकते आणि नशिबाचे पूर्ण फळ मिळवून देऊ शकते. हा महाउपाय म्हणजे महादेव आणि माता लक्ष्मीची संयुक्त तांत्रिक साधना होय. यासाठी तुम्हाला कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी रात्री ठीक 10 नंतर हा विधी करायचा आहे. सर्वप्रथम एका शांत खोलीत पूर्व दिशेला तोंड करून बसा. तुमच्या समोर पांढरा कापड अंथरा आणि त्यावर महादेवाची पिंडी किंवा फोटो स्थापित करा. त्यानंतर एक मातीचा दिवा घेऊन त्यात गाईचे शुद्ध तूप टाका आणि तो प्रज्वलित करा. आता आपल्या उजव्या हातात थोडे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घेऊन मनात आपल्या सर्व समस्या, कर्जमुक्ती आणि आर्थिक प्रगतीची प्रार्थना करा आणि ते पाणी जमिनीवर सोडा. यानंतर तुम्हाला महादेवाच्या अत्यंत प्रिय अशा ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या बीज मंत्राची एक माळ ओढायची आहे. हा विधी पूर्ण झाल्यानंतर महादेवाला आणि माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाचा कोणताही गोड नैवेद्य किंवा खडी साखर अर्पण करा. हा विधी सलग 11 दिवस न चुकता केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, गरिबी आणि शत्रूंची बाधा नष्ट होऊन धनलाभाचे प्रचंड मोठे योग जुळून येतील. जर मी गुरुजी म्हणून सांगितलेली ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द तुम्हाला तंतोतंत लागू होत असेल, तुमच्या सध्या स्थितीशी 100% जुळत असेल आणि तुमच्या हृदयाला थेट भिडली असेल, तर अजिबात वेळ वाया घालू नका.
नशिबाची साथ मिळवण्यासाठी आणि महादेवाच्या चरणी लीन होण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जा आणि पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव किंवा फक्त हो लिहा. आणि बघा पुढील काही तासातच तुमच्या आयुष्यात कसा चमत्कारिक आणि अद्भुत सकारात्मक बदल सुरू होतो. हर हर महादेव.